असत्य आहे म्हणून व्यासाने सुद्धा सत्य हा हेच संकल्पना मांडली. सत म्हणजे सत्य, सच्चिदानंद. नंतर दुसरं स्वरूप सांगितलं चित स्वरूप. चित म्हणजे प्रकाश. चित म्हणजे प्रकाश. परमात्म्यानं सर्व विश्व प्रकाशमान केलेले आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो आत्मतत्व वास करतं ते प्रकाशमय. ते कसे प्रकाशमय. याची साधना सांगितली महाराज 14व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये. आत्मतत्वाची प्राप्ती कशी करायची, तर कसा दिसतो आत्मतत्व हे सांगितलं. सप्तचक्र जागृती करत असताना ज्यावेळेस ध्यानधारणा आणि प्रत्याहार करतो आपण, त्यावेळेस सप्तचक्र जागृती होते 7 चक्रांची. त्यामध्ये ब्रह्मरंध्राची जागृती होते, ज्याला दशमद्वाराची उत्पत्ती असं म्हटलं जातं साधनेच्या भाषेमध्ये. दशमद्वार उत्पत्ती झाली म्हणजे ब्रह्मरंध्र जागृत झालं, ते ओपन झालं, उघडले गेले. त्या ब्रह्मरंध्र उघडल्यानंतर सुईच्या अग्रभागात बारीक छिद्र दिसतं त्या ब्रह्मरंध्राला. म्हणून रोज तिथे कुंकू लावावं हे शास्त्र. काय करावं? कुंकू टेकली ना नाही, ती टेकली तर मोठी विचित्र आहे. टेकली इज वेलवेट, कम्प्लिटली वेलवेट. टिकली म्हणजे काय? वेलवेट आहे महाराज. ते वेलवेट काय करणार आहे? एखादा कपडा घ्यावा तो चिटकून द्यावा, याच्यापेक्षा दुसरं काय वेलवेट? वेलवेट नसा कुंकू साहित्य. ब्रह्मरंध्र जागृत झाल्यानंतर एक सुईच्या अग्रभाग म्हणजे टोक समोरचं तेवढं चित्र त्या ठिकाणी मोर मध्यामध्ये दिसतं. त्यामध्ये एक ज्योत तेवताना दिसते. या साधना लागते का? ती ज्योत म्हणजे आत्मतत्व. ती ज्योत म्हणजे काय? ते आत्मतत्व, ते प्रकाशमान आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. प्रत्येकामध्ये ती विराजित झालेली. त्या निर्गुण निराजित परब्रह्म जे ज्योतरूप आहे त्याच्यापासून ही सगळी व्याप्ती प्रत्येकामध्ये विराजित झालेला आत्मतत्व. विज्ञान मानत नाही, विज्ञान मानत नाही. विज्ञान प्राण म्हणजे ऑक्सिजन म्हणतो. पण लक्ष द्या, त्या विज्ञानानं सुद्धा 96 सालामध्ये एक परीक्षण केलेलं आहे. इंग्लंडला झालेलं परीक्षण आहे. माझ्याजवळ कात्रण होतं आतापर्यंत. काय काय जपून घ्यावं असं होतं. त्यामध्ये असं दिलेलं आहे, रिसर्च सेंटरने एक प्राण जाणारा व्यक्ती, ज्याचं आता प्राण निघून जाणार मरणार आहे सिद्ध झालं, एका काचेच्या पेटीमध्ये बंदिस्त ठेवला. प्राण म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय शोधण्यासाठी. याचा आत्मा त्या काचेच्या पेटीमध्ये रुग्णात राहील म्हणजे आपल्याला त्याचं संशोधन करता येईल असं त्यांचं काय असं. त्यांनी त्या काचेच्या पेटीमध्ये त्याला घातलं आणि त्याच्या प्राणाचं संशोधन करण्यासाठी काय केलं लक्ष द्या. पण प्राण आत्मतत्व तर त्यांना दिसलंच नाही, पण त्या काचेला आपोआप तळाचा लिहिले. त्यांना कळलं की या तळेतून थोडा सोपा विषय का दुसऱ्या शोधतो. आत्मतत्व शोधणं सोपं नाही. त्यांनी त्यावेळेस ती मांडणी केलेली आहे इंग्लंडला की प्राण हा आत्मा आहे. आत्मा हा निश्चित जातो हा त्यांनी जातो हा शब्द उल्लेखलेला आहे. त्याच्यामुळं काचेला आपोआप कळा गेली. आत्मतत्व निश्चित आहे. आत्मतत्व हे प्रकाशित आहे, स्वयंप्रकाशित आहे, परमतत्वात त्या ठिकाणी विराजित झालेलं आहे. म्हणून त्याला चित असा शब्द वापरला. चित म्हणजे प्रकाश. परमात्मा हा सत्य आहे, प्रकाश रूप आहे. एवढंच नव्हे, तो आनंद स्वरूप. परमात्मा कसा आहे? परमात्म्याचं स्वरूप वर्णन केलेलं आहे. तो सत्य आहे, तो प्रकाश रूप आहे, चित स्वरूप आहे आणि तो आनंदी आहे. बरं, आता एक लक्षात घ्या. आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगतो. विरह हा शब्द विरगता आहे म्हणून शकतो. विरग एकमेकापासून दूर झाल्यानंतर जो दुःख होते त्याला विरह हा शब्द.
दुःख सुखाच्या विरुद्ध आहे. सुखाला दुःख विरुद्ध होतो. आनंद, आनंद या शब्दाला विरुद्ध अर्थ शब्दच नाही. आनंद हा शब्द स्वतंत्र शब्द, ज्याला विरुद्ध असू शकत नाही. एका आजीबाईने सहज म्हणलं निरानंद. निरानंदाचे दोन अर्थ निघतात. नीर म्हणजे जल, आनंद हा आनंदच राहिला. नीर म्हणजे जल, पाणी. बरं जाऊ द्या. दुसरा अर्थ निरानंद. नीरा हे एक पेय आहे, पुण्याला मिळते. पुण्याला जागोजागी त्याचे दुकान आहे. नीरा, नीरा म्हणजे ताडी, ताड या वृक्षापासून मिळालेली एक मद्य आहे. नीरा म्हणजे एक मद्य आहे. आनंद हा अद्वैत आहे, त्याला द्वैत नाही. तो त्याला दुसरा शब्दच नाही, पर्यायी शब्द सुद्धा नाही, समानार्थी नाही, विरुद्धार्थी सुद्धा नाही. म्हणून संतांना सुद्धा तेवढं सापड. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदची अंग, आनंदची आनंदाचे डोही. याच्यापेक्षा काय म्हणलं त्यांनी? आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. या आनंद या शब्दाला दुसरा शब्द वापरू शकले नाही. म्हणून परमात्मा हा आनंद स्वरूप आहे, तो संयम आहे. त्यामुळे त्याचा नुसता नावाला आनंद होतो महाराज. राम म्हणता रामची होईचे, पदी बैसता पदवी पावीचे. राम म्हणता रामच होईचे, एवढं नामामध्ये नामाचा महिमा घेऊन आहे. मग तो कसा असेल? तो आनंद स्वरूप, सच्चिदानंद रूप आहे. या स्वरूपामध्ये असला परमात्मा काय केले त्यानं? त्रिविध तापाचा नाश केला. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक तिन्ही तापांचा नाश करणारा, विश्वोत्पत्ती करण्याचं कारण असं. त्या विश्वोत्पत्तीचं कारण त्रिविध तापाचा नाश करणारा. पण त्या देवाला कोणी कोणत्याही नावानेच म्हणू शकतो. तर व्यासांना ज्यावेळेस विचारलं की असा असलेला तुमचा निर्गुण निरातीत परब्रह्म, त्याचं नाव तरी काय? त्यावेळेस मात्र व्यासनारायण अत्यंत सुहासवदनाने सर्वांना सांगतात, श्रीकृष्णाय वयं नमः. अशा स्वरूप असलेला माझ्या कृष्ण परमात्म्याला मी साष्टांग नमस्कार करतो. मी त्याला कृष्ण म्हणतो. व्यासनारायण काय म्हणतात त्याला? भगवान व्यासनारायण सुद्धा त्याला कृष्ण म्हणतात. कोणी राम म्हणेल, कोणी कृष्ण म्हणेल, कोणी कोणत्याही देवाचं नाव घेऊ शकतो, कारण तो निर्गुण निरातीत परब्रह्म. अनंत रूपे अनंत वेशे दिले मी आदेश. अनंत नावाने सुशोभित झालेला तो असा तो कृष्ण परमात्मा. त्याला सर्वांनी वंदन करावं, स्मरण करावं. 6 अध्यायामध्ये व्यासनारायणाने प्रथम रचना जी केली, त्या 6 अध्यायामध्ये तत्व सांगितलं. तत्व काय? कथा श्रवण कशी करावी,